नेक्स्ट इज बॉन्ड फॉर्मेशन बाय कार्बन. तर कार्बन हे कोणत्या पद्धतीचं बॉन्डचं फॉर्मेशन करतो हे आपण याबद्दल डिस्कस केलेलं आहे. तर ॲज वी नो की आयन्स तयार करणं ही कार्बनची टेंडन्सी नाही, अँड दॅट्स वाय कोव्हॅलेंट बॉन्ड जे की शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननं ज्या बॉन्डचं फॉर्मेशन होतं त्या बॉन्डचं फॉर्मेशन करणं ही कार्बनची टेंडन्सी आहे. सो ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बाय ॲटम इज 2. आता इथे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे कार्बन अदर एलिमेंट सोबत बॉन्डचं फॉर्मेशन करत आहे, आता यामागे जो ड्रायव्हिंग फोर्स आहे त्याचं रिझन काय आहे, म्हणजे ऍक्च्युअल काय उद्देश आहे त्या गोष्टीचा. तर दोन महत्वाचे पॉइंट आहे. पहिला आहे अटेन स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे बॉन्ड फॉर्मेशनच्या बिहाइंड जो ड्रायव्हिंग फोर्स आहे त्याचं रिझन जर पाहिलं आपण तर पहिलं रिझन आहे की स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे अचीव करणे. कारण आपल्याला माहित आहे की जे ग्रुप नंबर 18 अर्थातच 0 ग्रुप एलिमेंट्स आहेत, तर ते सर्वच्या सर्व इनर्ट गॅसेस आहे आणि अर्थातच त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे स्टेबल असतं कारण त्यांचं ऑक्टेट हे कम्प्लीट असतं. आणि दॅट्स वाय प्रत्येक इलेमेंटची एक टेंडन्सी असते प्रत्येक ॲटमची की स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांना अटेन करायचं असतं आणि दॅट्स वाय त्या ठिकाणी बॉन्डचं फॉर्मेशन हे कंपाऊंड्स मध्ये होत असतं. दुसरं रिझन जर पाहिलं आपण तर ते आहे ऑक्टेन स्टॅबिलिटी. सो स्टॅबिलिटी ऑक्टेन करण्यासाठी, कारण ऑक्टेट कम्प्लीट जर झालं असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी नंतर कोणत्याही प्रकारचं जे इलेक्ट्रॉनची शेअरिंग किंवा डोनेट किंवा ऍक्सेप्ट होत नाही आणि दॅट्स वाय स्टेबिलिटी अटेन करणं हे बॉन्ड फॉर्मेशनच्या मागचा एक प्रमुख उद्देश असतो. आता आपल्या आजच्या लेक्चरचा जो सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तर तो आहे की ऍक्च्युअल आपल्याला काय करायचं आहे की अल्टरनेटिव्ह रूट्स जाणून घ्यायचे आहे की कार्बन जो आहे हा स्वतःचे कंपाऊंड्स तयार करत असताना स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करत असताना ऍक्च्युअल कोणता रूट त्या ठिकाणी तो फॉलो करत असतो. जसं की आपल्याकडे आता आपण 3 पद्धतीचे रूट्स डिस्कस करणार आहोत. आता पहिला जो रूट आपण डिस्कस करणार आहोत तर लक्षात ठेवायचं, वाटल्यास मी इथं 3 पॉइंट लिहितो. पहिला जो रूट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तर यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे तर या इलेक्ट्रॉनचा लॉस करून, अर्थातच कार्बन जेव्हा 4 इलेक्ट्रॉनचा, कारण त्याच्या दुसऱ्या कक्षेमध्ये जर पाहिलं आपण तर 4 इलेक्ट्रॉन आहे आणि 1 बाय 1 जर 4 इलेक्ट्रॉनचा त्यांना लॉस केला तर डेफिनेटली त्या ठिकाणी हेलियम हा जो नियरेस्ट नोबेल गॅस आहे त्याचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करण्याचा प्रयत्न हा कार्बन करत असेल. हा त्याचा पहिला रूट आहे. सेकंड रूट जो आहे तर तो आहे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून, आणि इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट केले तर 4 + 4 = 8. ओके, 8 इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या कक्षेमध्ये होतील आणि दॅट्स वाय निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी अटेन केल्या जाईल. आता जेव्हा लॉस होईल तेव्हा डेफिनेटली जो कॅटायन तयार होईल तो C4+ असेल. जेव्हा ऍक्सेप्ट होईल तेव्हा C4- हा ऍनायनचं फॉर्मेशन होईल, कारण लॉस आणि ऍसेट मध्ये एक कॉमन गोष्ट आहे की या दोघांमध्ये काय होणार आहे, आयन्स तयार होणार आहे. आणि जेव्हा की आपल्याला माहिती आहे की आयनची टेंडन्सी ही कार्बन मध्ये नाही. सो डेफिनेटली हे जे 2 रूट आहेत हे रूट तो फॉलो करणार नाही, पण ते आपण नंतर डिस्कस करू. आणि डेफिनेटली हे जे 2 रूट्स आहेत हे यामध्ये आयदर इलेक्ट्रॉन ऍसेप्ट किंवा इलेक्ट्रॉनचा लॉस होत आहे, म्हणजे ते आयनिक टाइपच्या कंपाऊंडची टेंडन्सी आहे. मात्र तिसरा जो रूट डेफिनेटली कार्बन या ठिकाणी अटेन करतो तर तो रूट आहे तो आहे इलेक्ट्रॉनची शेअरिंग करायची, आणि या इलेक्ट्रॉनची शेअरिंग करून जे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर ते अटेन करण्याचा तो प्रयत्न करेल. आणि डेफिनेटली हा सुद्धा कोणाचा असेल, निऑनचा असेल. मात्र या दोघांमध्ये फरक आहे. सेकंड रूट मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जात आहे आणि थर्ड रूट मध्ये इलेक्ट्रॉन शेअर केला जात आहे. आणि दॅट्स वाय कोव्हॅलेंट नेचर आपल्याला कार्बन कंपाऊंडचं लक्षात येईल. सो एक पॉइंट आपण समजून घेऊ. पहिला पॉइंट आहे हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि तेही लॉसिंग 4 इलेक्ट्रॉन्स 1 बाय 1, कारण एक करून, कारण एका वेळेस एकाच इलेक्ट्रॉनचा या ठिकाणी
कार्बन कडून लॉस होणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. आता पॉझिटिव्ह चार्ज हा या रूट मध्ये जो फर्स्ट रूट आपण डिस्कस करायलो तर यामध्ये पॉझिटिव्ह जो चार्ज आहे हा कशा पद्धतीने इन्क्रीज होतोय आपण समजून घेऊ. सपोज हे कार्बनचं न्यूक्लियस आहे आणि ॲज वी नो की ही त्याची पहिली कक्षा आणि ही त्याची दुसरी कक्षा. आता न्यूक्लियस मध्ये आपल्याला माहित आहे की प्रोटॉनची संख्या ही 6 आहे, न्यूट्रॉन हे सुद्धा 6 आहे आणि इलेक्ट्रॉन जे आहे पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 6 आहे आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह आणि न्यूट्रॉन हे चार्जलेस असतात. हे आपण याबद्दल पण डिस्कस केलेलं आहे. आता होतं काय की जेव्हा एक एक इलेक्ट्रॉन लॉस होत जाईल, सपोज जेव्हा फर्स्ट इलेक्ट्रॉनचा लॉस झाला, ओके, सो फर्स्ट इलेक्ट्रॉन जेव्हा कार्बन लॉस करेल अशा वेळेस काय होईल की प्रोटॉनची संख्या ही 6 आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही किती राहील 5 राहील. म्हणजे या ठिकाणी नेट पॉझिटिव्ह चार्ज हा काय झाला +1 झाला. सेकंड वेळेस काय होईल प्रोटॉनची संख्या तर ॲज इट इज राहील कारण प्रोटॉन हे कुठे प्रेझेंट आहे न्यूक्लियस मध्ये. मात्र इलेक्ट्रॉन पुन्हा एक कमी होईल, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या झाली 4. सो नेट पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी +2 आणि असं करत करत जर +4 पर्यंत आपण गेलो तर जो ॲटम आहे हा अनस्टेबल होत चालला आणि अल्टिमेटली अनस्टेबल झाल्यामुळे त्या ठिकाणी जो आहे तर अनस्टेबल पोझिशन मध्ये तर कंपाऊंड फॉर्मेशनचा विषयच नसतो आणि दॅट्स वाय हा जो रूट आहे हा कार्बन फॉलो करत नाही. कारण पुढे आपण पाहू की जेव्हा ही नेक्स्ट इलेक्ट्रॉन आणि त्यात एक गोष्ट आहे की पहिल्या इलेक्ट्रॉन पेक्षा दुसऱ्या इलेक्ट्रॉन साठी जास्त एनर्जी लागते, दुसऱ्या इलेक्ट्रॉन पेक्षा तिसऱ्या इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. हे का लागते त्याचं रिझन सांगतो मी. कारण लक्षात घ्या, समजा पहिल्या इलेक्ट्रॉनचा लॉस झाला तर नेट पॉझिटिव्ह चार्ज +1 म्हणजे काय होईल की न्यूक्लियस सराउंडिंग इलेक्ट्रॉनला स्वतःकडे जास्त अट्रॅक्ट करेल आणि जितकं तो या ठिकाणी जास्त अट्रॅक्ट करेल तितकं जी एनर्जी आहे हे अनदर इलेक्ट्रॉन जो आहे तो लॉस करण्यासाठी जास्त लागेल. कारण आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण पिरियॉडिक ट्रेंड्स पाहिले होते तर पिरियॉडिक ट्रेंड्स मध्ये आपण पाहिलं होतं की जसे जसे इलेक्ट्रॉन्स हे ऍड होत जातात, ओके, तर त्या प्रमाणात काय होणे आवश्यक आहे की प्रोटॉनची संख्या सुद्धा तितक्याच प्रमाणात वाढते. तर हे आपण ॲटॉमिक ट्रेंड पाहिला. आता काय झालं, सपोज आपण ही पोझिशन घेतली, या पोझिशन मध्ये प्रोटॉनची संख्या 6 आहे मात्र इलेक्ट्रॉनची संख्या 4 झाली. म्हणजे न्यूक्लियसचा पूल हा 4 इलेक्ट्रॉनवर जास्त असेल आणि नेक्स्ट इलेक्ट्रॉन जर डोनेट करत असेल तर मोर अँड मोर एनर्जी त्या ठिकाणी युटिलाइज होईल आणि दॅट्स वाय एक एक इलेक्ट्रॉन जसं जसं आपण पुढे जाऊ पहिल्या इलेक्ट्रॉन पेक्षा दुसऱ्या इलेक्ट्रॉनला, दुसऱ्या इलेक्ट्रॉन पेक्षा तिसऱ्या इलेक्ट्रॉनला मोर एनर्जी या ठिकाणी लागेल. आणि फायनली जर पाहिलं आपण तर जो या पद्धतीनं पहिल्या रूट की ज्या रूटमध्ये 1 बाय 1 एक एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा लॉस होत आहे तर यामध्ये हा जो कॅटायन तयार होईल हा अल्टिमेटली अनस्टेबल असेल. आणि याचे रिझन जर पाहिलं आपण तर स्मॉल साईज काय झालं कारण प्रोटॉनची संख्या तर ॲज इट इज आहे पण इलेक्ट्रॉनची संख्या ही कमी झाली. दॅट्स वाय न्यूक्लियसचा पूल वाढला. न्यूक्लियसचा पूल वाढला म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या जवळ आले आणि दॅट्स वाय त्या ठिकाणी जो साईज असेल तो C4 आणि ऍक्च्युअल आपल्याला माहित आहे की तिथे एक कक्षाच गायब झाली आहे कारण आता कार्बन मध्ये काय झालेलं आहे फायनल स्टेजला प्रोटॉनची संख्या 6 मात्र इलेक्ट्रॉनची 2 राहिली जेव्हा त्याची कंडिशन C4+ असेल आणि दॅट्स वाय या पोझिशन मध्ये स्मॉल साईज आहे आणि हाय नेट चार्ज जर पाहिला आपण तर किती आहे +4 हा नेट चार्ज असल्यामुळे आणि अतिशय स्मॉल साईज झाल्यामुळे या 2 रिझनमुळे जो कॅटायन तयार होईल हा कॅटायन हायली अनस्टेबल असेल आणि दॅट्स वाय कार्बन जो आहे डज नॉट टेक धिस रूट. हा रूट तो या ठिकाणी वापरत नाही. त्यानंतर सेकंड रूट निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याची अटेंड करण्याचा तो प्रयत्न करेल आणि हे करत असताना ऍक्सेप्टिंग 1 बाय 1 4 इलेक्ट्रॉन म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन आता या ठिकाणी वाढत जाईल. आता सेकंड रूट मध्ये जर पाहिलं आपण
तर पहा सुरुवातीची कंडिशन काय आहे कार्बनची की प्रोटॉनची संख्या आहे 6, इलेक्ट्रॉनची संख्या आहे 6. सो या ठिकाणी जो नेट चार्ज आहे तो आहे 0 आणि ॲटम जो आहे कार्बनचा हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल. मात्र 1 बाय 1 जेव्हा एक एक इलेक्ट्रॉन तो ऍक्सेप्ट करेल तर प्रोटॉनची संख्या तर इन्क्रीज होणार नाही, मात्र इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 ने वाढेल आणि नेट चार्ज जो आहे हा या ठिकाणी -1 न या ठिकाणी इन्क्रीज होईल. आणि असं करत करत जर आपण 4 इलेक्ट्रॉन देत गेलो तर फायनली C4- हा anion तयार होईल. हा सुद्धा हायली अनस्टेबल असेल, कारण त्या पोझिशन मध्ये काय असेल की प्रोटॉनची संख्या असेल 6 मात्र इलेक्ट्रॉनची संख्या असेल 10. आणि दॅट्स वाय जो निगेटिव्ह चार्ज आहे हा 1 बाय 1 जसे जसे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले जातील त्या पद्धतीनं निगेटिव्ह चार्ज हा इन्क्रीज होत जाईल. मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ऍक्सेप्टिंग नेक्स्ट इलेक्ट्रॉन. आता इथं जसं पहिला पाहिलं होतं आपण की जसे एक एक इलेक्ट्रॉन जो आहे 1 बाय 1 जेव्हा लॉस करायचा होता तेव्हा एनर्जी जी आहे ती जास्त वाढत होती. त्याच पद्धतीनं सेम मॅटर मध्ये जसं जसं एक एक इलेक्ट्रॉन हे ऍक्सेप्ट केलं जाईल तर पुढचं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मोर अँड मोर एनर्जी या ठिकाणी युटिलाइज होईल, त्याची रिक्वायरमेंट असेल. आणि जो anion तयार झाला C4- हा अल्टिमेटली अनस्टेबल असेल आणि डेफिनेटली जो न्यूक्लिअर चार्ज आहे ओके तर न्यूक्लिअर चार्ज किती होता न्यूक्लियस तर 6 प्रोटॉन असल्यामुळे +6 आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली +10 आणि +6 +10 ला या ठिकाणी होल्ड करू शकत नाही आणि दॅट्स वाय C4- सुद्धा अल्टिमेटली अनस्टेबल असेल. आणि या रिझनमुळे जो कार्बन कंपाऊंड्स आहेत तर हे या ठिकाणी हा रूट फॉलो करत नाही. ओके सो आता दोन रूट जे आहेत इलेक्ट्रॉन लॉस करून हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करणे आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍक्सेप्ट करणं अचीव करणं हे दोन्ही रूट या ठिकाणी कार्बन कडून फॉलो होत नाही. तर फॉलो होणारा जो आहे तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे निऑनचंच असेल, मात्र या ठिकाणी होईल 4 इलेक्ट्रॉनची शेअरिंग आणि जिथे शेअरिंग आहे तिथं कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन. सो होतं काय की जे व्हॅलेन्स शेल ऑफ बोथ ॲटम्स ओव्हरलॅप्स. पहा आता जसं की आपण मिथेनचं एक्झाम्पल जर पाहिलं तर मिथेन मध्ये कार्बन आणि हायड्रोजन. ओके सो कार्बन आणि हायड्रोजन जे आहे तर इथं 4 हायड्रोजन लागतील ओके मिथेनसाठी. तर होतं काय की जे व्हॅलेन्स शेल आहे तर व्हॅलेन्स शेल मधले आता सपोज आपण कार्बनची जी व्हॅलेन्स शेल म्हणजे त्याची आउटर मोस्ट सेल जर पाहिली तर याच्यातले जर 4 इलेक्ट्रॉन जर पाहिलं आपण आणि हायड्रोजनची व्हॅलेन्स शेल त्याची पहिली शेल असते आणि हे त्याच्यातले 4 इलेक्ट्रॉन जे आहेत तर यांच्यासोबत जेव्हा त्याची शेअरिंग होईल अशा वेळेस काय होईल या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन होऊन कार्बनचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट होईल आणि हायड्रोजनचं सुद्धा डुप्लेट कंप्लीट होईल. आणि दॅट्स वाय दोघांनी काय केलं हायड्रोजननं हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि कार्बननं हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड केलं आणि दॅट्स वाय दोन्ही ॲटम जे आहेत हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी अटेंड करतात. नो जनरेशन ऑफ एनी नेट चार्ज. आपण पाहिलं होतं की जेव्हा इलेक्ट्रॉनचा 1 बाय 1 लॉस होऊ लागला होता तेव्हा नेट पॉझिटिव्ह चार्ज वाढला होता. जेव्हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट होत होते तेव्हा नेट निगेटिव्ह चार्ज वाढला होता. मात्र जेव्हा इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते अशा वेळेस कुठलाही नेट चार्ज या ठिकाणी इन्क्रीज होत नाही. ॲटम्स रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल आणि कोणताही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नाही. अर्थातच बॉन्ड फॉर्मेशन नंतर सुद्धा जे ॲटम्सने ओव्हरलॅपिंग केली तर ते इलेक्ट्रिकली कशा आहेत न्यूट्रल आहेत. and that's why carbon atoms adopt this route to attain nearest noble gas electronic configuration. आणि याच रिझनमुळे कार्बनचे जे ॲटम्स आहेत तर हा जो तिसरा मार्ग आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग होणार, व्हॅलेन्स जे शेल्स आहेत ते ओव्हरलॅप करतील, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड केल्या जाईल, ॲटम जो आहे
दोन्ही ॲटम्स हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहतील आणि दॅट्स वाय कार्बनची जी चॉईस असेल ही असेल रूट नंबर 3. अँड सो दॅट्स ऑल इन्फॉर्मेशन अबाउट बॉन्ड फॉर्मेशन बाय कार्बन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोव्हॅलेंट बॉन्डबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करू.